आणि वर. वॉज आणि वर याचं मिनिंग होतं मराठीमध्ये होता, होते, होतो. एवढं की मिनिंग होतं याचे. आणि आपल्या हिंदीमध्ये था. हा जसं की आहेच हु होतं तसे होता, होते, होतो एकच शब्द आहे ते, त्याला था म्हणला जातं एकच शब्द आपल्या हिंदीमध्ये. ठीक आहे. बघा भरपूर मुलं आहेत ना, लक्ष द्या इथं माझ्याकडे छोटं ध्यान दे. भरपूर मुलं मुली या शब्दाला वेर वाचतात. काय वाचतात? वेर. परंतु हा वेर नाहीये, याचं करेक्ट प्रोनाउन्सिएशन आहे वर. काय आहे? वर. ठीक आहे. आणि वॉज आणि वर हे वापरले आता पास्ट टेन्स मध्ये. कोणत्या टेन्स मध्ये? पास्ट टेन्स मध्ये, म्हणजे भूतकाळामध्ये वापरला जाते. जसं की फॉर एक्झाम्पल मी कॉलेज मध्ये मी कॉलेजमध्ये होता. ठीक आहे. मी कॉलेजमध्ये होता असं सेंटेन्स घेतलं. आता बघा तुम्हाला माहिती आहे मीला काय म्हणतो इंग्लिश मध्ये आपण आय होतो. आता बघा इथं होता शब्द आहे, मग होताचं मिनिंग वॉज पण होतं आणि वर पण होतं, परंतु आपण आयला काय वापरतो? वॉज वापरतो. म्हणून इथं वॉज गेली होताचं मिनिंग आय वॉज. कॉलेज मध्ये, मध्ये म्हणजे इन कॉलेज आणि कॉलेज. चला इंग्लिश मी कॉलेजमध्ये होता. आय वॉज इन कॉलेज. मुलगी जर असेल तर काय म्हणतो आपण? मी कॉलेजमध्ये होती. होताच काय असतं फक्त इथं? होती असतं. ठीक आहे. म्हणजे मिनिंग चेंज होतं, कारण मुलगा असतो तो पण असंच म्हणेल आय वॉज इन कॉलेज, आणि मुलगी पण असेल ते असतं म्हणजे इंग्लिश मध्ये आय वॉज इन कॉलेज. ठीक आहे. आम्ही दुकानात होतो. बस सेंटेन्स घेतलं. आम्ही दुकानात होतो. आता आम्ही काय म्हणतो इंग्लिश मध्ये? आपण वी म्हणतो. काय म्हणतो? वी. बोलत जा. आणि वी ला काय वापरतो आपण? वॉज वापरतो, वर वापरतो, वर. काय वापरतो याला? वर. म्हणून तो होताचं मिनिंग वर घेतलं जाईल. आणि दुकानात म्हणजे इन शॉप झालं इंग्लिश मध्ये. आम्ही दुकानात होतो. वी वर इन शॉप. इथं याला वेर नाही बोलायचं, वर बोलायचं. कारण काय लक्षात ठेवा, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सिंपल एक्झाम्पल आहे माझ्याकडे. हे एक्झाम्पल आहे माझ्याकडे. वेर यू यस्टरडे असं नाही बोलत इंग्लिश मध्ये आपण. असं बोलेल का? वे हा पण वेर आहे, हा पण वेर. मग वेर यू यस्टरडे म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो ना काल कुठे होती तू. काय? काल कुठे होती तू. मग आपण असं नाही बोलू शकत, वाचताना असं नाही बोलू शकत वेर यू यस्टरडे असं नाही बोलला. काय बोललं पाहिजे? वेर वर यू यस्टरडे. म्हणून तुम्हाला मी याचं प्रोनाउन्सिएशन वरच करायचं. कारण जर कधी असं सोबत आपण जर कधी याला वेरच म्हणू, मग असं बोला इंग्लिश मध्ये वेर यू यस्टरडे, ते ऑड वाटेल ना. ठीक आहे ना. म्हणून याला काय म्हणायचं? वर बोलायचं. वेर वर यू यस्टरडे. ठीक आहे. तू कल कहा थी. ठीक आहे हिंदीमध्ये. आणि मराठीमध्ये तू काल कुठे होती. आता सिमिलरली जसं मी तुम्हाला इमेजात शिकवलं तसं इथं पण काचे वर्ड्स असतात. कशाचे? काचेचे पण तसं सेम त्याच पद्धतीने हिंदीचे पण क्वेश्चन फर्स्ट होणार त्यांना. तू बघा सेंटेन्स घेतलं. तू बँकेत होती का. आता शेवटी काला म्हणजे क्वेश्चन फर्स्ट आहे ते. ठीक आहे. आता आपला हा तू याला आपण इंग्लिश मध्ये यू म्हणतो. हा सब्जेक्ट आहे. आता यू ला वॉज लागतो का वर लागतो? वर लागतो. म्हणून इथं मी वर घेईन कारण शेवटी का आलेला आहे वर. त्याच्यानंतर तू म्हणजे यू.
आणि नंतर बँकेत तो साठी इन आणि बँकला बँकच म्हणतो. तू बँकेत होती का? वर यू इन बँक. तो झाडावर होता का? तो झाडावर होता का? मग शेवटी का वापरलाय म्हणजे क्वेश्चन फर्स्ट सेंटेन्स आहे. ठीक आहे. आता सब्जेक्ट आपला तो आहे. तो म्हणजे इंग्लिश मध्ये आपण ही म्हणतो. मग हिला काय लागतो? वॉज लागतो. म्हणून हे वॉज आणि वर स्टार्टिंगला येते. म्हणजे हिला आपण काय वापरतो? वॉज वापरतो. म्हणून इथं वॉज येईल. वॉज नंतर तो म्हणजे ही आणि वरला इंग्लिश मध्ये काय म्हणतो? ऑन. आणि झाडाला ट्री. झाले. तो झाडावर होता का? वॉज ही ऑन ट्री.